नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास कोणते अंदाजपत्रक म्हणतात? तेव्हा त्यास शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतात. नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 या वर्षी झाली होती. सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव प्लेइंग इट माय वे हे आहे. सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? सुएझ कालवा इजिप्त या देशामध्ये आहे. राऊस सर्कोमा RVS या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? राऊस सर्कोमा या विषाणूमुळे कर्करोग उद्भवतो. भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य गुजरात आहे. ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ॲल्युमिनियम हे खनिज बॉक्साइट या खनिजापासून मिळवले जाते. पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? पाश्चरीकरण या पद्धतीने दूध हे नाशवंत पदार्थ टिकवता येतो. खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते? खालीलपैकी पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बिट्युमिनस या प्रकारचा कोळसा सापडतो. खालीलपैकी खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर वेंबनाड सरोवर आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. बेळगाव वादाचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे? बेळगाव वादाचा प्रश्न महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांशी संबंधित आहे. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? बँकांची बँक म्हणून RBI बँक ओळखली जाते. ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ग्राफाइट हे कार्बन या तत्वाचे स्वरूप आहे. जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांचे आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागांमध्ये पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोकण विभागांमध्ये पडतो. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोणत्या आहेत? भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या आहेत. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम छोटा मेंदू करतो. 1936 मध्ये झालेल्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू हे होते. जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी तापी व पूर्णा नद्यांचा संगम होतो. नोटबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली? नोटबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर 2016 या वर्षी करण्यात आली. विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन वायूचा वापर करतात. हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड धरण ओरिसा या राज्यामध्ये आहे. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ई हा स्वर
दीर्घ प्रकारचा स्वर आहे. पुढील स्वरजोड्यातून सजातीय स्वरजोडी ओळखा. पुढील स्वरजोड्यातून सजातीय स्वरजोडी आहे उ व उ. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? मूर्धन्य वर्ण आहे ढ. च, स, ज, झ ही व्यंजने कोणते? तालव्य. जिभेचा स्पर्शवरील हिरड्यांवर किंवा टाळूवर होऊन त्यायोगी जो निर्माण होणारे वर्ण म्हणजेच तालव्य वर्णाचे व्यंजन होय. व्यंजनात टिंब मिळून अक्षर तयार होतो. व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होतो. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना टिंब स्वर म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मूळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे? मूळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द आहे वर्णमाला. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. खालीलपैकी परस्वर्ण कशास म्हणतात? अनुनासिके यास परस्वर्ण म्हणतात. वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत? वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत. ज्ञ हे संयुक्त व्यंजन टिंब असे लिहिता येईल. द प्लस न प्लस य प्लस अ असे लिहिता येईल. खालीलपैकी कोणते व्यंजन तंतोष्ट वर्ण आहे? व हे व्यंजन तंतोष्ट वर्ण आहे. मराठी भाषेत एकूण टिंब वर्ण व टिंब स्वर आहे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण व 12 स्वर आहे. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. ड आणि ढ ही मृदू व्यंजने आहेत. विसर्ग हा एक टिंब वर्ण आहे. विसर्ग हा एक अष्टय्य वर्ण आहे. संयुक्त स्वर म्हणजेच दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले संयुक्त स्वर. प्रचलित संयुक्ताक्षर ओळखा. प्रचलित संयुक्ताक्षर उद्ध्वस्त. अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास काय म्हणतात? अक्षर उच्चारण्यास जो वेळ लागतो त्यास मात्रा म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.